विषारी साप चावल्यामुळे वैष्णवी महेश केवटे वय वर्ष 4 सध्या राहणार पळसदेव शेलारपट्टा तालुका इंदापूर आणि मूळ गाव कान्हापुरी तालुका पंढरपूर हिचा मृत्यू झाला आहे। ही घटना शुक्रवारी 24 तारखेला मध्यरात्री घडली। कोपीमध्ये साप गेल्याचे शुक्रवारी सायंकाळी केवटे यांच्या घरातील अनेकांनी पाहिले होते। सापाला कोपीतून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले। साप निघून गेला असेल असे समजून त्यांनी तो विषय तिथेच सोडून दिला। जेवण झाल्यानंतर सगळे जण झोपी गेले। मध्यरात्री सापाने वैष्णवीच्या कानाचा 2 वेळा चावा घेतला। वैष्णवी मोठ्याने रडत आईला कानाजवळ व डोक्यात मुंग्या येत असल्याचे सांगत होती, तर बहीण कानातून रक्त येत असल्याचे दाखवत होती। थोड्याच वेळात वैष्णवीला उलट्या व जुलाबांचा त्रास सुरू झाला। वैष्णवीचे वडील मासे पकडण्यासाठी गेलेले होते। फोनवरून त्यांना या घटनेची माहिती देताच ते घरी आले। उपचारासाठी वैष्णवीला गावातील खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले। इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले।